उद्घाटनाला मुहूर्तच सापडत नसल्यानं बरेच दिवस लोटले। आता मात्र प्रतीक्षा करण्याची सहनशीलता संपल्यानं उद्घाटन व्हायचं तेव्हा होईल जे बाजूला ठेवून उपनगर पोलीस ठाण्याने नव्या इमारतीतून कामकाजाला सुरुवात केली। हक्काची जागा नसल्यानं या पोलीस ठाण्याचं काम जुन्या नेहरू नगर मधल्या एका शाळेतून सुरू होतं। ही जागा कामकाजाच्या दृष्टीनं अपुरी पडत होती, त्यामुळे पोस्ट ऑफिस समोर असलेल्या म्हसोबा मंदिरालगत या पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यासाठी जागा देण्यात आली। मान्यता वगैरे सारं सोपस्कार पार पाडून इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं। 2 मजली इमारत बांधून कधीच उभी आहे। बरेच दिवस झाले त्यात पोलीस ठाण्याचं स्थलांतर होऊ शकलं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते उद्घाटन व्हावं हा अट्टहास त्यामागे होता। मुख्यमंत्र्यांना काही वेळ मिळाला नाही आणि उद्घाटनाचा मुहूर्तही साधता आला नाही। दुसरीकडे कामकाज करताना पोलीस दादांची कसरत सुरू होती। काही दिवसांपूर्वी मात्र या सहनशीलतेचा अंत झाला। मुहूर्त कधी मिळेल हे कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही, त्यामुळे उद्घाटन व्हायचं तेव्हा होईल त्याची वाट न बघता उपनगर पोलीस ठाणं काही दिवसांपूर्वीच या नव्या इमारतीत स्थलांतरित झालं आहे। अर्थात सगळेच नाही तर काही विभागांचं काम या इमारतीतून सुरू आहे। ठाणे अंमलदारासारखे विभाग जुन्याच ठिकाणी आहेत। दरम्यान नारायण बापू नगर चौकीला महापालिकेनं पिटाळं लावलं आहे, त्यामुळे थेट वाहतूक बेटात ही चौकी थाटण्यात आली आहे। महापालिकेनं व्यावसायिकाची सोय करताना पोलीस चौकीची गैरसोय केली। जिल्हा प्रशासन याकडे डोळे उघडून बघणार का हा खरा प्रश्न आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।